हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, महाराष्ट्र सेट आणि NTUGC नेट या दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण सुरू करणार आहोत. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचे 10 युनिट म्हणजेच रिसर्च ॲप्टिट्यूड, टीचिंग ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन, हायर एज्युकेशन, ICT, पीपल एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट, मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग आणि DI हे सर्व 10 युनिट इन डिटेल तुम्हाला कव्हर करून दिले जाणार आहे. हे युनिट कव्हर केल्यानंतर त्या संदर्भात MCQज प्रॅक्टिस देखील पूर्णपणे करून घेतली जाणार आहे. MCQज प्रॅक्टिससाठी मॉक टेस्ट आणि क्विज या तुम्हाला प्रोव्हाइड केल्याच जातात. त्याचबरोबर डेमो म्हणजेच मॉडेल क्वेश्चन पेपर देखील प्रोव्हाइड केले जातात. हे सर्व MCQज पाहिले तर जवळपास 4000 पर्यंत MCQची संख्या होऊन जाते. इतक्या प्रमाणात MCQची प्रॅक्टिस आणि पूर्णपणे सिलेबस जर तुम्ही कव्हर केला तर पेपर फर्स्टमध्ये तुम्ही 92 पर्यंत देखील स्कोअर करू शकता. आपल्या मागील विद्यार्थ्यांनी 90, 92, 88 पर्यंत पेपर फर्स्टमध्ये स्कोअर केलेला आहे. तुम्ही देखील करू शकता. फ्रेंड, जो आपला कोर्स आहे त्या कोर्समध्ये तुम्हाला कुठला कंटेंट भेटणार आहे ते आपण या लेसनमध्ये समजून घेणार आहोत. ते समजून घेण्यापूर्वी जो मागील वर्षीचा रिझल्ट आहे तो तुम्हाला मी शो करतो. तर फ्रेंड, या ठिकाणी पाहू शकता 2023ला खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झाले. 2024मध्ये जवळपास 370हून अधिक विद्यार्थी आपले क्वालिफाय झाले. सर्वांचे रिझल्ट मी वेगवेगळ्या पेजेसमध्ये ॲड केलेले आहेत. आणि 2025ला 500हून अधिक विद्यार्थी आपले क्वालिफाय झाले. अनेकांचे फीडबॅक मी तुम्हाला शेअर केलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना पेपर फर्स्टमध्ये 90+ स्कोअर करता आलेला आहे. अनेक विद्यार्थी 80+ आहेत. ठीक आहे, तुम्ही देखील अशा प्रकारे स्कोअर करून MS सेट एक्झाम इझी वेने क्रॅक करू शकता. या स्कोअरसाठी खूप जास्त वेळ तुम्हाला द्यायचा आहे असं काही नाही आहे. डेली 35 ते 40 मिनिटं मॅक्झिमम जरी तुम्ही दिले तरी पण पेपर फर्स्टचा अभ्यास तुमचा चांगल्या प्रकारे होऊ शकतो आणि MS सेट एक्झाम तुम्ही इझी वेने क्रॅक करू शकता. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांचे फीडबॅक असतील, रिझल्ट असतील मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे पॉझिटिव्ह फीडबॅक आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. हे सर्व रिझल्ट तुम्ही या ठिकाणी पाहताय ते 2025चे रिझल्ट आहे. ठीक आहे, खूप चांगला रिझल्ट आपला या ठिकाणी यावर्षी डिक्लेअर झाला. सिमिलरली 2026च्या एक्झामला देखील तुम्हाला अशाच प्रकारे रिझल्ट पाहायला भेटेल. फ्रेंड, हा जो कोर्स आहे आपला 2026च्या सेट एक्झामसाठी आपण सुरू करत आहोत. त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर हे पहा, जो पेपर फर्स्ट आहे तो या कोर्समध्ये तुमचा कव्हर होणार आहे सेट आणि नेट दोन्ही एक्झामचा. कारण दोन्ही एक्झामला सिलेबस कुठे ना कुठे सेम असतो. पण जो आपला कोर्स आहे तो सेट ओरिएंटेड कोर्स आहे. म्हणजे सेट एक्झाम आपण पुढे धरून त्याप्रमाणे सर्व गोष्टी फ्रेम केलेल्या आहेत. पण इनडायरेक्टली नेटचा पण सिलेबस या कोर्समध्ये कव्हर होतो. आणि जर तुम्ही एखाद्या युनिव्हर्सिटीची पेट एंट्रन्स देणार असाल तर त्यासाठी देखील हा कोर्स उपयुक्त ठरेल. कारण यामध्ये रिसर्च ॲप्टिट्यूड खूप चांगल्या प्रकारे तुमचा कव्हर करून दिला जाईल. ठीक आहे, तर फ्रेंड, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पेपर फर्स्टमध्ये टोटल 10 युनिट आहेत. ते सर्व 10 युनिट 240हून अधिक व्हिडिओ लेक्चर मार्फत आपण कव्हर करणार आहोत. सिंपल. आणि या कोर्सला कव्हर करत असताना अनेक कंटेंट तुम्हाला पाहायला भेटतात. तो सर्व कंटेंट लक्षात ठेवण्यासाठी एक्झामिनेशनमध्ये सिंपल वेने टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी ट्रिक्स आणि टिप्स देखील तुम्हाला शेअर केल्या जातात. यामुळे कुठं ना कुठं एक आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि योग्य प्रकारे परफॉर्मन्स करून कमी वेळेमध्ये आपल्याला क्वेश्चन सोडवता येतात. या कोर्समध्ये एक्झामिनेशन पूर्वी रिव्हिजन लेक्चर देखील प्रोव्हाइड केले जातील. या कोर्सचा कंटेंट PDF मध्ये इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल करून दिला जाईल. एक पॉईंट लक्षात घ्या, शिकवताना स्क्रीनवर कंटेंट अशा प्रकारे इंग्लिश असेल, त्या लेक्चरखाली त्याची PDF इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये असेल. या कोर्समध्ये सेट एक्झामचे न्यू सिलेबसनुसार जे पण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहे ते सर्व क्वेश्चन पेपर डिटेल सोल्युशनमध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील. म्हणजे सर्व क्वेश्चन पेपर डिटेलमध्ये सोडवणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून या कोर्समध्ये डिटेलमध्ये सर्व प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व करून दिले जातात व्हिडिओमार्फत. या एक्झामला प्रॉपरली अप्रोच करता यावं त्यासाठी स्पेशल लेक्चर देखील तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील गायडन्सचे. त्यानंतर या कोर्सचा वापर सांगितल्याप्रमाणे नेट एक्झामला होईलच, पण कुठल्याही युनिव्हर्सिटीची जर पेट एंट्रन्स द्यायची असेल तर त्यासाठी देखील हा कोर्स उपयुक्त ठरू शकतो. कारण का, यामध्ये एक पॉईंट आहे पहा, रिसर्च ॲप्टिट्यूड. तो आपण खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी कव्हर करून घेतो. जर त्याचे सर्व लेक्चर तुम्ही प्रॉपरली समजून घेतले ना तर पेट एंट्रन्स तुमची त्या मार्फत कव्हर होऊन जाते. ऑदर काही करण्याची गरज पडत नाही. या कोर्सचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रॅक्टिस किंवा डेमो मॉडेल पेपर. हे पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. यामार्फत खूप चांगल्या प्रकारे तुमची MCQची प्रॅक्टिस होते.
ओरिजिनल पेपर कशा पद्धतीने आपल्या समोर येईल हे तुम्हाला कळतं आणि तुमच्या ज्या मिस्टेक आहेत त्या मिस्टेक कमी होतात, अल्टिमेट स्कोअर वाढतो. कारण चुका कमी केल्या स्कोअर वाढणार आहे. सिंपल. त्यासाठी मॉडेल पेपर किंवा प्रॅक्टिस पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. यावर्षी आपण प्रयत्न करणार आहोत कमीत कमी 15 पेपर तुम्हाला देण्याचा. ठीक आहे. याच कोर्समध्ये ते पेपर अवेलेबल करून दिले जातील. ठीक आहे. जर आता पाहिलं तर या कोर्समध्ये जो पण कंटेंट आपण ॲड केला आहे तो ChatGPT मार्फत ॲड केलेला नाही आहे. आणि विद्यार्थ्यांना वाटतं की ChatGPTचा कंटेंट आहे. नो. ठीक आहे. आपण बाकीच्या क्लासेससारखा ChatGPTचा कंटेंट ॲड केलेला नाही आहे. जो पण कंटेंट आहे तो फिल्टर करून ॲड केला आहे. अनेक पुस्तकांचा रेफरन्स घेऊन कंटेंट ॲड केला आहे आणि एकदम सिंपल लँग्वेजमध्ये तो ॲड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण कोर्स लावल्यानंतर आपण पुस्तक वाचतोय असं वाटलं नाही पाहिजे. आपण गोष्टी सिंपल वेनी समजून घेतोय असं वाटलं पाहिजे. या हेतूने तुम्हाला सर्व गोष्टी एकदम सिंपल वेनी ॲड करून दिलेल्या आहेत. या कोर्सचा वापर करून क्वालिफाय झाल्यानंतर ॲज पर रिक्वायरमेंट तुम्हाला इंटरव्ह्यू गाईडन्स देखील प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. या कोर्समध्ये डेली बेसिसवर आपण लेक्चर ॲड करतो. आपलं ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज येतो की हे लेक्चर आपण ॲड केलं आहे. त्यानंतर तुम्हाला टाईम भेटेल तसं तुम्ही लेक्चर पाहू शकता. म्हणजे फक्त तुम्हाला 30 ते 35 मिनटं डेली द्यायचे आहेत. फक्त एक्झाम जवळ आल्यानंतर थोडासा जास्त वेळ द्यावा लागेल. पण आत्ता तुम्ही 30 ते 35 मिनटं जरी दिले तरी सफिशियंट आहे. तुमचा पेपर फर्स्ट खूप चांगल्या प्रकारे कव्हर होईल. ठीक आहे. या कोर्सचा ॲक्सेस आपल्या ॲपमार्फत दिला जातो. एक सेपरेट प्रायव्हेट ॲप आहे आपलं, त्यामार्फत तुम्हाला ॲक्सेस दिला जाईल. ठीक आहे. या कोर्सचं ड्युरेशन किंवा ॲक्सेस टिल दी सेट एक्झाम असेल. म्हणजे जून जुलैमध्ये जो सेट एक्झाम होईल यावर्षीचा त्यापर्यंत या कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. या कोर्समध्ये मॉक टेस्ट आणि क्विज या दोन्ही प्रोव्हाइड केल्या जातील. युनिट वाईज आणि मिक्स अशा प्रकारे. ठीक आहे. या कोर्सची फी 2500 आहे, नॉट रिफंडेबल. इन केस 2500 ॲट अ वन टाईम पेमेंट करणे तुम्हाला पॉसिबल नसेल, तुमची आर्थिक परिस्थिती योग्य नसेल, काय अडचण असेल तर ही फी तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये देखील पेड करू शकता. इन्स्टॉलमेंटमध्ये पेड करताना 1500 तुम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेंट पेड करावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट मंथमध्ये 1050 अशा प्रकारे फी पेड करू शकता. पण या ठिकाणी इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे पेड करताना 50 रुपये एक्स्ट्रा चार्जेस ॲप्लिकेबल असतील. ॲट अ वन टाईम पेमेंट करणे पॉसिबल असेल तर 2500 फी पेड करून तुम्ही डायरेक्टली कोर्सचा ॲक्सेस घेऊ शकता. ठीक आहे. तर फ्रेंड, कोर्सबद्दल कुठलाही डाऊट असेल, क्वेरी असेल तर या नंबरला मेसेज करून तुम्ही त्या संदर्भात सोल्युशन मिळवू शकता. आता लास्ट क्वेश्चन, हा कोर्स कधी सुरू होत आहे? तर फ्रेंड, हा आपला कोर्स नेक्स्ट मंथमध्ये 5 फेब्रुवारीला सुरू करत आहोत. ठीक आहे. आपला एक कॉमर्सचा कोर्स आहे, तो कॉमर्सचा कोर्स उद्यापासून सुरू होत आहे आणि पेपर फर्स्टचा जो न्यू कोर्स आहे किंवा न्यू बॅच आहे ती 5 फेब्रुवारीपासून सुरू होईल. सिंपल. तर फ्रेंड, आय होप इन्फॉर्मेशन काय ती कळेल असेल. काही डाऊट असेल, क्वेरी असेल, डेफिनेटली मेसेज करा. क्वेरींचं सोल्युशन मिळवा. त्यानंतर तुम्ही योग्य वाटलं तर याच नंबरला गुगल पे किंवा फोनपेने पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करा व्हॉट्सअपला. तुम्हाला कोर्सचा ॲक्सेस इमिजिएटली प्रोव्हाइड केला जाईल. ठीक आहे. म्हणजे 5 फेब्रुवारीच्या आधी जरी तुम्ही पेमेंट केले तरी तुम्हाला ॲक्सेस कोर्सचा प्रोव्हाइड करू. त्यामध्ये आपण 5 ते 6 लेक्चर अपडेट करून ठेवलेले आहेत जेणेकरून तुम्हाला ते पाहायला भेटतील. सिंपल. बाकी खूप चांगल्या प्रकारे पेपर फर्स्टचं प्रिपरेशन तुमचं करून घेतलं जाईल. तुम्हाला कुठेही वाटणार नाही की आपण खूप मोठ्या प्रमाणात प्रॅक्टिस केलेली आहे. कारण जवळपास तुम्ही 230+ व्हिडिओ लेक्चर पाहणार आहात असं तुम्हाला वाटणार नाही. इतके लेक्चर आपल्याला पाहिजेत, दडपण कुठेही येणार नाही. ठीक आहे. एकदम सिस्टमॅटिक वेने तुम्हाला सर्व गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. डेली बेसिसवर सर्व गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. ठीक आहे. एकाच कटी सर्व आपल्याला पाहिजे नाही. डेली बेसिसवर पूर्ण प्लॅनिंग करून तुम्हाला सर्व गोष्टी प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. तुम्हाला कुठेही बर्डन गोष्टींचं येणार नाही आणि MCQज पण आपण खूप मोठ्या प्रमाणात प्रॅक्टिस करणार आहोत. जर विचार केला तर प्रत्येक युनिटला तो युनिट कंप्लीट झाल्यानंतर आपण 150 MCQज मार्फत कव्हर करतो. म्हणजे काय, पर्टिक्युलर युनिट आहे, फॉर एक्झाम्पल रिसर्च ॲप्टिट्यूड, त्याची पूर्णपणे थिअरी जी आहे म्हणजे सिलेबस आहे तो आपण कव्हर करतो. तो कव्हर केल्यानंतर त्या युनिटवर एक्सपेक्टेड क्वेश्चन पाहतो 150 व्हिडिओमार्फत एक्सप्लेनेशन त्याचं प्रोव्हाइड केलं जातं. सिंपल. ते पाहिल्यानंतर नवीन युनिट आपण सुरू करतो. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला मॉक टेस्ट आणि क्विज प्रोव्हाइड केल्या जातात. त्याचबरोबर मॉडेल पेपर किंवा डेमो पेपर ते देखील प्रोव्हाइड केले जातात. आज जर बारकाईने विचार केला तर 150 क्वेश्चन ही तुम्हाला एका युनिटवर व्हिडिओमार्फत एक्सप्लेन करून दिले जातात. असे युनिट किती येतं? 10. जर ऑन एन ॲव्हरेज आपण पकडलं तर 1500 MCQज तेच होतात. ठीक आहे. प्लस तुम्हाला 15 मिनिमम मॉडेल पेपर प्रोव्हाइड केले जाणार आहे.
एका मॉडेल पेपरमध्ये 50 क्वेश्चन आहेत, जसं ओरिजिनल पेपर असतो ना त्याप्रमाणे. आता 15 गुणिले 50 किती झाले? 750 MCQs हेच झाले. ठीक आहे. नंतर मॉक टेस्ट असतील, क्विज असतील, त्यामध्ये जवळपास आपण 1500 MCQs कव्हर करणार आहोत. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर 3000 ते 4000 पर्यंत MCQs तुमचे कव्हर होतील. ठीक आहे. ऑन एन ॲव्हरेज 4000 प्लसच होतील ते. मी एक या ठिकाणी फक्त ॲव्हरेजमध्ये कॅल्क्युलेशन सांगितलं आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर तुमची प्रॅक्टिस होईल, प्रॉपर वेनी सर्व गोष्टी कव्हर होतील, सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. ठीक आहे ना. तर प्रॉपरली तुम्ही कोर्स फॉलो केला तर डेफिनेटली बाकीच्या विद्यार्थ्यांसारखा तुम्ही कोर्स फॉलो करून स्कोअर करू शकता. ठीक आहे. म्हणजे 92 मार्क किंवा 80 मार्क मिळवणं हे डिफिकल्ट आहे पेपर फर्स्टमध्ये, पण विद्यार्थ्यांनी मिळून दाखवले, तुम्ही देखील मिळू शकता. सिंपल. तर फ्रेंड, जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील पूर्णपणे कोर्स आहे. त्या विद्यार्थ्यांनी मेसेज करताना कॉमर्स कोर्स म्हणून मेसेज करा. तुम्हाला कॉमर्सच्या कोर्सची बनवून इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. ठीक आहे. ठीक आहे. आता एक रिक्वेस्ट सांगाल, फक्त व्हॉट्सअप नंबर या, व्हॉट्सअपवर पहिल्यांदा मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर काही डाऊट असेल तर मग तुम्ही कॉल करा. ठीक आहे. काही विद्यार्थी डायरेक्टली कॉल करतात, त्यांसाठी सांगाल पहिल्यांदा मेसेज करा, पूर्णपणे इन्फॉर्मेशन पहा, डाऊट असेल तर डेफिनेटली कॉल करू शकता. सिंपल. आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.